काही इथं महाराष्ट्र सदनामध्ये आपल्या महाराष्ट्रातील जे काही खासदार आहेत त्या खासदारांना किंवा आणखी महाराष्ट्रातील काही जे लोकप्रतिनिधी आहेत जी सर्व आहेत त्यांची सर्वांची भेट संध्याकाळी सदनामध्ये होईल आणि सदनामध्येच त्यांचा मुक्काम आहे. आणि ज्या पद्धतीनं आतापर्यंत ज्या संपूर्ण शौर्य पाटीलच्या प्रकरणामध्ये जी चौकशी व्हायला पाहिजे होती ती चौकशी होत नाही, तर त्या संदर्भात देखील काही भेटी होण्याची शक्यता आहे का? नाही, शौर्य पाटलांची जी चौकशी त्या प्रकरणाची ज्या गतीनं व्हायला पाहिजे होती, ज्या पद्धतीनं व्हायला पाहिजे होती त्या पद्धतीनं आणखी होत नाही आहे ही पण खंत आहे. तरी ती होण्यासाठी दिल्लीच्या मुख्यमंत्र्यांना पण आमचे सर्व खासदार मंडळी भेटलेली आणि आणखी जर वेळ पडली तर देशाचे गृहमंत्री अमित शाह यांची सुद्धा भेट घेणार आहे आणि जमलं तर उद्या आणि आज एखाद्या वेळेस भेट झाली तर ते पण बघणार आहे आणि त्याच्यानंतर त्या तपासाला गती येईल अशी अपेक्षा करू. पार्लमेंटमध्ये हा मुद्दा उचलणार आहे का? कारण की केव्हापासून त्यांचं स्ट्रगल सुरू आहे. नाही, पार्लमेंटमध्ये असे कुठला मुद्दा असा एवढा उचलता येत नाहीये, त्याला प्रोसिजर आहे. त्या प्रोसिजर प्रमाणे मला संधी मिळाली तर मी 100% उचलणार. आज सर्वपक्षीय खासदार जरांगे पाटील यांना भेटण्याची शक्यता आहे, त्यावेळेस देखील हा मुद्दा चर्चेला जाईल का आणि सर्व खासदारांनी या संदर्भात सूचित केलं जाऊ शकतं का? हे बघा, आज ते येतातच याच्यासाठी की ती सांत्वनपर भेट ज्या शौर्य पाटलांची आत्महत्या ज्यांनी केली त्यांच्या कुटुंबियाला सांत्वनपर भेट देण्यासाठीच मनोजदादा येत आहेत. त्याच्यामुळे या गोष्टीवर चर्चा होणारच, चर्चा होण्याचा विषय नाही आहे. पण याच्याविषयी सूचना वगैरे असं मनोजदादा काही देतील असं मला माहीत नाही, आणखी त्यांच्या ह्याच्यातलं मी बोलू नाही शकत. पण आम्हाला सर्वांनाच वाटतं ना त्याचा तपास झाला पाहिजे. महाराष्ट्रातले आम्ही आहोत, महाराष्ट्रीयन आमच्या मुलाने एक त्याला एवढं हे केलेलं त्रास दिला त्याच्यामुळे त्यानं टोकाचं पाऊल उचललं, त्याच्यामुळे त्याची सर्व चौकशी झाली पाहिजे आम्हाला सर्वांना वाटतंच. याशिवाय कोणत्या राजकीय नेत्यांना वगैरे काय भेटीगाठी होणार आहे? नाही, असं तर मला काही सांगता नाही यायचं. पण आदरणीय दादा हे फक्त आणि फक्त सध्याचा जी त्यांचा ही आहे दौरा तो फक्त शौर्य पाटील यांच्या कुटुंबियाचं सांत्वनपर भेट एवढ्याच दृष्टीनं आहे आणि एवढाच एक बेस धरून ते दिल्लीत येत आहेत. पण आज महाराष्ट्रातलं मराठ्यांचं एक वैभव दिल्लीत येत आहे, त्यांच्यासाठी आम्ही म्हणजे सर्वजण हजर राहणारच आहोत. म्हणजे मी तर स्वतः हजर असणार आहे. म्हणजे पूर्ण वेळ त्यांना रिसीव्ह करण्यापासून सोडेपर्यंत मी सोबत असणार. सर, याविषयी या दरम्यान काही जे आरक्षणासंदर्भातले वेगवेगळे प्रश्न आहेत तर त्याविषयी सुद्धा काही दिल्लीमध्ये चर्चा होईल किंवा खासदारांकडून विशेषतः जी घटना दुरुस्ती 50% मर्यादेसाठी आहे त्या संदर्भात नाही, त्याच्यासाठी वेगळा वेळ देतील, वेगळे येतील. पण आजचा त्यांचा एकमेव कार्यक्रम आहे तो म्हणजे शौर्य पाटील यांच्या कुटुंबाची भेट. त्याच्याशिवाय व्यतिरिक्त दुसरा अजेंडा त्यांचा नसावा असं मला वाटतं. माझ्याकडे तरी आणखी तशी माहिती नाही. मागच्या वेळी मनोज जरांगे म्हणाले होते की आपल्याला दिल्लीत जायचे, त्याची तयारी देखील सुरू आहे. म्हणजे ते म्हणाले होते की दिल्ली गाजवायची आपल्याला, तर त्या अनुषंगाने किंवा दिल्लीच्या पुढच्या दौऱ्याच्या अनुषंगाने काही चर्चा होईल? त्यांना जे अपेक्षित होतं मराठा समाजासाठी ते महाराष्ट्रात त्यांना मिळालेलं असल्यामुळं मला वाटतं की दिल्ली गाजवायची वेळ आलेली नाही आहे. पण ती दिल्ली गाजवायला त्यांनी देश गाजवला आहे, दिल्लीच नाही. त्याच्यामुळे त्यांनी देशात असं कुणी आंदोलन करू शकत नाही. एवढं मोठं आंदोलन त्यांनी उभं केलं आणि त्या आंदोलनाला त्यांनी यश प्राप्त करून मराठा समाजाला जे हवं होतं ते मिळवून देण्याचा प्रामाणिक प्रयत्न केलेला. त्याच्यामुळं दिल्लीला ते येतील, आणखी दिल्ली गाजवायची वेळ आली ते गाजवतील. त्यांना गाजवणं हे नवीन नाही आहे. त्यांच्यासाठी त्यांनी आंदोलन करणे आणि आंदोलनात देशात सर्वात मोठं आंदोलन कोणी केलं असेल ते मनोजदादा जरांगे पाटलांनी सध्याच्या परिस्थितीमध्ये केलं. माझ्या जन्माच्या अगोदरचं मला नाही कळत किंवा मला राजकीय माझा जन्म झाला तेव्हापासून जे बघतोय एवढं मोठं आंदोलन कुठल्याही पक्षाच्या किंवा कुठल्या राजकीय नेत्यानं किंवा कोणी एखाद्या सामाजिक कार्यकर्त्याने केलं नाही असं मला वाटतं. माझ्या अनुभवात नाही किंवा माझ्या पाहण्यात नाही. एवढं मोठं आंदोलन मनोजदादा जरांगे पाटलांनी केलं. हा इतिहास तयार होणार आहे. त्यांचं रेकॉर्ड कोणी मोडलेलं नाही. सर, आपण या संपूर्ण मनोज जरांगे यांच्या संपूर्ण दिल्ली दौऱ्याचं नियोजन आपण स्वतः करताय, तर आम्हाला सांगा की कुठले कुठले खासदार त्यांना भेट घेणार आहे? आपण कोणाला निमंत्रित केलं आहे का किंवा मोठे नेते कोणी असणार आहेत का? कारण की नियोजन आपण नाही, मनोज दादा जरांगे पाटील यांचा सर्व दौऱ्याचं नियोजन करणारा नियोजक मी आहे असं म्हणतात हे मला वाटतं की संयुक्तिक नाही आहे. कारण दौरा हा त्यांचा आहे.
दौरा त्यांनी दिलाय, ते येत आहेत, त्याच्यामुळे ते येत आहेत तर दिल्लीत येत आहेत. दिल्लीत खासदार म्हणून मला बीड जिल्ह्याच्या जनतेने पाठवले. माझा बीड जिल्ह्यातला एक असणारं वैभव आणि महाराष्ट्राची शान आमची मराठा समाजाचं वैभव आहे, असे नेतृत्व आपल्याकडे येत आहे आणि त्याच्यासाठी आपण भेटलं पाहिजे, आपण त्यांच्यासोबत राहिलं पाहिजे. हे माझं कर्तव्य समजून मी राहतो आहे. मी त्यांचं नियोजन वगैरे करत नाही आहे, कारण नियोजन त्यांना काय लागत नाही. सरळ साधा माणूस आहे, त्यांना नियोजन प्रोटोकॉल असला काही विषय नाही आहे. ते माणूस फक्त समाजासाठी झटणारा आहे, सर्वांसाठी लढणार आहे. त्याच्यामुळे त्यांना काहीच लागत नाही. तुम्ही उद्या बघा, प्रत्यक्ष तुम्ही बघाल. आता इथून मागचं महाराष्ट्रातलं आंदोलन बघितलं तुम्ही, दिल्ली